पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती जळगावमध्येही झाल्याचं पाहायला मिळतं। एका विवाहितेने सासरच्या छळाला आणि त्रासाला कंटाळत गळफास घेत जीवन यात्रा संपवली। वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जळगावच्या मयुरीनं आपलं जीवन संपवलं। नेमकं काय घडलंय, संपूर्ण प्रकरण काय आहे, सविस्तर पाहूयात लोकशाही मराठीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून। जळगावमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती। सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल। 23 वर्षीय मयुरीची गळफास घेत आत्महत्या। 23 वर्षीय मयुरी गौरव ठोसर अवघ्या 4 महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळीमधील गौरव ठोसर सोबत तिचा विवाह झाला होता। गौरव ठोसर हा बी फार्मसी पदवीधर। त्याला स्वतःचं मेडिकल सुरू करायचं होतं, परंतु हे मेडिकल टाकण्यासाठी बायको मयुरीनं तिच्या माहेरहून 10 लाख रुपये आणावेत अशी त्याची लाचार अपेक्षा होती। यासाठी त्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी मयुरीवर दबाव टाकायला सुरुवात केली। पैशांसाठी मयुरीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ देखील सुरू केला आणि याच त्रासाला कंटाळत तिनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली असा आरोप मयुरीच्या कुटुंबियांचा आहे। 8 लाख रुपये घेतल्यानंतर काय नाही, 8-10 दिवसाच्या अगोदर त्यांचं मेडिकल शेजारी मेडिकल आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी त्या 7 लाख रुपये दिलेले। तर त्यानं मी म्हटलं सोनं करून देत नाही, म्हणजे सोनाने आम्हाला धंद्यासाठी पाहिजे म्हणे। वापरचा हिशोब समजा ते काही बोललोच नाही आपण। आणि त्याच्यानंतर 3 वेळेस बैठकी बसल्या। 3 वेळेस बैठकी बसल्यानंतर मी त्याने सांगितलं की आम्ही चांगली वागू। आमची मागणी मुलीला मारलं, मी त्याला सुद्धा मारा। 9 सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी घरात कोणी नसताना तिनं गळफास लावत आपलं जीवन संपवलं। रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या घटनेनंतर 11 सप्टेंबरला मयुरीचे वडील भगवान कुडुकले आणि तिचे कुटुंबीय जळगावात दाखल झाले। त्यांनी मयुरीच्या पतीसह इतर कुटुंबियांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान आपल्या मुलीला गमावल्यानं मयुरीच्या आईनं टाहो फोडला। म्हणे ते असं टॉर्चर करतात म्हणे आतुला, पण मी काही असं स्पष्ट सांगत नाही म्हणे, कारण आई तुला पण तकलीफ होते म्हणे। त्याला तिघांनी बी फाशी, असे लोक जगात नकोच। त्या आईची पूस उधळली, त्या जगामध्ये असं कोणालाच घडवणार। माझी तर गेली, पण कोणाची चावणार। मयुरीचा मोठा दीर गणेश ठोसर, ज्याचा आधी घटस्फोट झाला होता, हा मयुरी सोबत अश्लील वर्तन करत होता। मयुरी वारंवार याबद्दल आम्हाला फोनवरून सांगायची। सुरुवातीला मस्करी समजून दुर्लक्ष केलं, पण त्याची वर्तवणूक पुढे विकृत होत गेली। आम्ही आधीच 8 ते 10 लाख रुपये दिले होते, परंतु मेडिकल नंतर हळद तयार करण्याची कंपनी टाकण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी सुरू होती, असं मयुरीच्या भावानं सांगितलं। तिला मारहाण, शिवीगाळ, अपमानास्पद बोलणे हे चालू होते आणि सतत पैशाची मागणी। तरी आमच्या परीने आम्ही 8 ते 10 लाख रुपये त्यांना दिलेले त्यांच्या धंदा उभा करण्यासाठी। आणि तरी आम्हाला काल 6:30 वाजता कोणाला तिने आत्महत्या केली, पण ती आत्महत्या केली नाही। आत्महत्या त्यांनी केलेली, सर्व कुटुंबांनी आत्महत्या केलेली। आमचा त्यांच्यावर 100% संशय आहे। या सर्व प्रकरणात पोलिसांनी गौरव ठोसर आणि त्याच्या भावाला अटक केली आहे, तर एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून या प्रकरणात हुंडाबळीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहे। आत्महत्या ही तिचे सासरच्या लोकांची छळाला कंटाळून केलेली आहे। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जे कंप्लेंटमध्ये जे नमूद आहेत तेच 4 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यातल्या 2 आरोपींना आपण तिचे पती आणि त्या पतीचे भाऊ अशा दोघांना आपण त्याच्यामध्ये अटक केलेला आहे। गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे। उच्च शिक्षित ठोसर परिवाराकडून हुंड्यासाठी मयुरीचा छळ झाला आणि त्यातूनच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। त्यामुळे पुन्हा एकदा समाजाचं मन सुन्न झालंय। पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाची जळगावमध्ये पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळाल्यानं स्त्री सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।